उपवास आहे आणि तरीही फराळ केल्यानंतर सारखी सारखी मध्ये मध्ये भूक लागते, तर यासाठी काय करावं? डोंट वरी, मी तुमच्यासोबत घेऊन आले आहे एक साधी, सोपी आणि खूप पटकन बनणारी एक रेसिपी, ती म्हणजे उपवासाचा चिवडा। तर चला मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते। उपवासाचा चिवडा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे कच्च्या बटाट्याचा किस, बनवून ठेवलेला, सुकवून ठेवलेला, 1 वाटी नायलॉनचा साबुदाणा, 1 वाटी शेंगदाणे आणि चवीपुरती मीठ आणि साखर। तर सगळ्यात आधी आपण एक कढई, त्यामध्ये तेल टाकून तेल चांगलं गरम करून घेणार आहोत। त्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे टाकून चांगलं शेंगदाण्यांना तळून घेणार आहोत। शेंगदाणे तळताना ते खूप जळालेही नाही पाहिजे आणि आतून कच्चेही नाही राहिले पाहिजे, असे तळून घेणार आहोत। त्यानंतर आपण तळणार आहोत कच्च्या बटाट्याचा किस। कच्च्या बटाट्याचा किसही टाकल्यानंतर पटकन काढायचा आहे, तो लाल नाही झाला पाहिजे यासाठी, आणि छानसा तळूनही झाला पाहिजे। त्यामुळे तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्या आणि तेलामध्ये बटाट्याचा किस टाकला की तो पटकन तळून निघतो। नायलॉनचा साबुदाणा सुद्धा कडकडीत तेलामध्ये टाकून छानसा फुलून घ्यायचा आहे आणि तो फुलल्यानंतर आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचा आहे। आणि या सगळ्या मिश्रणाला आता आपण एका मोठ्या परातमध्ये काढून घेणार आहोत आणि आपण जी साखर घेतली होती, आपण त्याची पिठी साखर करून घेणार आहोत आणि ती पिठी साखर करून यामध्ये भुरळणार आहोत वरून। तर चला याला एक छानसं मिक्स करूया। आधी पिठी साखर मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं। जर मीठ थोडं कमी प्रमाणात टाकायचं। हा आपला उपवासाचा चिवडा बनून रेडी आहे आणि खाण्यासाठी तयार आहे।